नमस्कार, माझं नाव अदिती अमोल बाईत, मुक्काम पोस्ट हरडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मी अष्टविनायक स्वयंसहायता समूहाची सदस्य आहे. गायत्री ग्राम संघाची सदस्य आहे. जननी प्रभाग संघाची सदस्य आहे. आज तसेच आमच्या समूहामध्ये 11 सदस्य आहेत. 11 सदस्य म्हणजे आम्ही जी CRP आढावा बैठक असते तिथे जेवणाची ऑर्डर सुद्धा आमचा समूह घेतो. तसेच जेव्हा पावसाळ्यातून शेती केली जाते तेव्हा नाचणी भात शेती हा आमचा समूह करतो. तसेच कुळीत पीठ असेल किंवा एखाद्या वेळी स्पर्धा असतील, क्रिकेट वगैरे असेल तेव्हा वडापावचे स्टॉल वगैरे लावण्याचं काम आमचा समूह करतो. थँक्यू. नमस्कार, उनको बोल दो, थोड़ा आवाज कम करो. नमस्कार, माझं नाव अदिती अरविंद संपाळ, मुक्काम पोस्ट देवी असोड, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव दुर्गामाता स्वयंसहायता समूह. माझ्या ग्रामसंघाचं नाव अजिंक्य महिला ग्रामसंघ. माझ्या प्रभागाचं नाव जननी महिला प्रभाग संघ कोदवली. तसेच माझ्या समूहामध्ये 11 महिला आहेत. माझ्या गावामध्ये जास्त किराणा मालाचं मोठं दुकान नसल्यामुळे आम्ही राजापुरातून इथून होलसेल साबण नेऊन माझा गट व्यवसाय करतो. आवाज कमी. हॅलो, माझं नाव सरस्वती दत्ताराम तरळ, मुक्काम दोपेश्वर, गिरणादेवी पोस्ट, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव माऊली महिला. तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव शक्ती ग्रामसंघ. तसेच माझ्या प्रभागाचे नाव जननी महिला समूह. तसेच माझ्या समूहामध्ये 10 महिला आहेत. तसेच त्या महिला काही नाही म्हणजे छोटे मोठे उद्योग करतात, तरी शिवणकाम काम करतात. चंद्रकांत सोगम, मुक्काम पन्हाळे, पोस्ट. माझ्या समूहाचं नाव आदर्श महिला स्वयंसहायता समूह. या मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव संजीवनी महिला ग्रामसंघ. या ग्रामसंघामध्ये मी सदस्य आहे. माझ्या प्रभागाचं नाव जननी महिला प्रभाग कोदवली. या प्रभागाचे मी सदस्य आहे. माझ्या समूहामध्ये 10 सदस्य आहेत. नमस्कार, माझे नाव सौ दीक्षा दिनेश कुलकर, मुक्काम पोस्ट निर्गे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव सरस्वती महिला स्वयंसहायता समूह आहे. त्यात मी विके आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव उत्कर्ष ग्रामसंघ आहे. त्यात मी सदस्य आहे. व माझ्या प्रभाग संघाचे नाव जननी प्रभाग संघ आहे. त्यात मी सदस्य आहे. माझ्या सरस्वती महिला स्वयंसहायता समूहामध्ये 12 सदस्य आहेत. ते छोटे मोठे व्यवसाय करतात सीझनवर व जेवणाची ऑर्डर घेतात. नमस्कार, माझं नाव मनश्री मच्छिंद्रनाथ लिंगायत. माझ्या समूहाचं नाव आहे श्री गणेश महिला स्वयंसहायता समूह दोपेश्वर. त्यामध्ये मी अध्यक्ष आहे. माझा समूह प्रगती महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे. त्या ग्रामसंघामध्ये मी लिपिका आहे. आणि माझा ग्रामसंघ जननी प्रभाग संघ कोदवलीला जोडलेला आहे. त्यामध्ये जननी प्रभाग संघामध्ये मी लिपिका आहे. धन्यवाद. आणि आज आम्ही इथे CLFची रचना सांगण्यासाठी आलेलो. नमस्कार, माझं नाव प्रेरणा पुरुषोत्तम खांबल, मुक्काम पोस्ट दोपेश्वर, खांबलवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव श्री सोपूर कृपा महिला स्वयंसहायता समूह. त्यात मी विके आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव श्री समर्थ कृपा महिला ग्रामसंघ. त्यात मी सदस्य आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव जननी महिला प्रभाग संघ. त्यात मी सदस्य आहे. माझ्या समूहामध्ये 13 सदस्य आहेत. व 13 सदस्यांपैकी काही 5 ते 7 सदस्य भाजीपाल्याचा व्यवसाय, वैयक्तिक भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. बाकी सदस्य
त्यांची म्हणजे वार्षिक कुळीत काढणे कुळीत लागवडीचा व्यवसाय करतात. म्हणजे ग्रामपंचायतीचे सेलेक्ट नाव म्हणजे प्रभागाचं नाव, स्थापना दिनांक, मीटिंग दिनांक, बचत, लेखापाल आहे की नाही, पदाधिकारी, कालावधी, रजिस्ट्रेशन, कोणामार्फत रजिस्ट्रेशन केले आहे आणि ठराव कॉपी, फोटो सेव. मॅपिंग ग्रामपंचायतीचे मॅपिंग करताना ग्रामपंचायतीचे नाव ग्रामपंचायतीचे नाव सिलेक्ट करायचं व त्यातील CIF सेव्ह करून CIFचं नाव येतं. वह क्यों सेव करोगे यार? मैपिंग में सेव थोड़ी ना होती है. बोलो. नेक्स्ट आगे आ जाओ. जर आपले 15 समूह असतील, 15 समूहामधून एक सदस्य निवडायचा असतो आणि त्या पहिल्या समूहातून अध्यक्षाची निवड करायची असते, दुसऱ्या समूहातून सचिवाची आणि तिसऱ्या समूहातून कोषाध्यक्ष, चौथा व्हाईस प्रेसिडेंट आणि पाचवा व्हाईस सेक्रेटरी, नंतर सहावा EC सदस्य, सातवा EC सदस्य, आठवा EC सदस्य, नववा EC सदस्य, 10वा EC सदस्य, 11वा EC सदस्य, 12वा EC सदस्य, 13वा EC सदस्य, 14वा EC सदस्य आणि 15वाही EC सदस्य असे आपण निवड करायची, पदाधिकाऱ्यांची निवड करायची असते. मोबाईल नंबर, पदाधिकाऱ्यांचा नंबर, पदाधिकाऱ्यांचा नंबर केल्यावर आपोआप येतो. लोकेशन प्रभाग संघाचं जिथे ऑफिस असेल, म्हणजे आपण मीटिंग देतो त्या ऑफिसचा पत्ता टाकायचा, नंतर मग सेव्ह करायचं. बँक डिटेल्समध्ये प्रभाग संघाचं नाव, IFSC कोड, ओपनिंग डेट, त्यानंतर अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचा फोटो आणि बँक मॅनेजरचा शिक्का आणि सही. KYC मध्ये प्रभाग KYC पॅन कार्ड, CIF म्हणजे प्रभाग व्यवस्थापक, त्याच्यामध्ये पॅन कार्डचा फोटो आणि पॅन कार्ड नंबर एवढे. प्रभागाच्या कमिट्या स्थापन केल्या. कमिटी समितीवरती 2 मेंबर निवडायचे. मॅडमने आताच आपल्याला एकदम प्रात्यक्षिक मध्ये करून दाखवलं की प्रत्येक 6 जणींना बोलवून पहिली देखभाल समितीमध्ये 2 मेंबर जोडायचे. त्यानंतर मग सामाजिक समिती त्यामध्ये 2 मेंबर जोडायचे. नंतर गटमुद्रांकन समिती त्याच्यामध्ये 2 मेंबर जोडायचे आणि बँक जोडणी समिती त्याच्यामध्ये 2 मेंबर जोडायचे. चौथी
आराखडा समिती, त्यामध्ये सुद्धा 2 मेंबर उपजीविका समिती, त्याच्यामध्ये सुद्धा 2 मेंबर जोडायचे. आणि या मेंबरनी प्रत्येकाने कोणती कामं करायची या कमिटीवरती जसे प्रभागाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी म्हणून असतात, तशा प्रभाग चालवण्यासाठी या 5 कमिट्या त्याला म्हणजे त्याही सुद्धा मेन असतात प्रभागाचे. धन्यवाद. सही से खड़े हो. आपका CLF ठीक से पकड़ो. नंबर ठीक से सही से. ऐसा कर दिया सीधा. स्वागत करो. सुपर, एक्सीलेंट बताया.